केवायसीसाठी गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी, खडसेंकडून कठोर कारवाईची मागणी. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आणि त्यावेळी महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला. मात्र निवडणुकीनंतर या योजनेतील लाभ कमी करण्यात आला असून सुमारे 75 लाख महिलांना विविध अटीशर्ती लावून अपात्र ठरवण्यात आले आहे. या त्रासात भर म्हणून जळगाव येथे केवायसीसाठी गेलेल्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक घटना घडली आहे. या प्रकरणी मी महिला व बालविकास विभागाकडे तक्रार केली असून संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली. पाहूया त्या काय सांगतायत. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण योजना सरकारच्या माध्यमातून आणण्यात आली आणि त्यावेळेस सरसकट महिलांना लाभ देण्यात आला. आणि जेव्हा मतदान होऊन गेलं, मतदान झाल्यानंतर ह्या लाडक्या बहिणींचा लाभ मिळण्याचा आकडा कसा कमी करता येईल ह्यासाठीच सरकारकडनं प्रयत्न होताना आपल्याला दिसलेत. त्यांना वेगवेगळ्या जाचक अटींमध्ये या लाडक्या बहिणींना अडकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. केवायसी हे त्यातलंच एक जाचक अट ही महिलांना पात्रतेसाठी टाकण्यात आली आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की हे केवायसी करत असताना जवळजवळ 75 लाख महिलांना अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. हे केवायसी करत असताना त्यांना डॉक्युमेंटेशनच्या याच्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आलं आहे, ते कधी मोबाईल नंबरच्या याच्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. काही वेळेस तर जेव्हा महिला केवायसी करण्यासाठी जेव्हा जात आहेत तेव्हा त्यांचं नाव देखील परस्परच कट करण्यात आलेलं आहे, तेव्हा त्यांना केवायसी करण्याचा संबंधच उरत नाही. अशा केवायसी करण्याच्या ह्या अटीमध्ये ज्या महिलांना जो त्रास सहन करावा लागतोय, ह्या त्रासामध्ये अजून एक भर की काय, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा महिला केवायसी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली. ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा केवायसी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती. मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ह्या घटनेचा आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने या घटनेकडे लक्ष द्या. या आरोपींवरती कठोर कारवाई करा, जेणेकरून माझ्या माता बहिणींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ